नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू MPSC GK ट्रिक्स. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 जी 2 एप्रिल 2017ला जी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता, तो पेपर एक पाहणार आहोत. त्याचं विश्लेषणासहित आपण तो पेपर आज सोडवणार आहोत. तर त्याचा प्रश्न पहिला आहे, पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा. एका बाजूला महाजनपद दिलेत: अ अंग, ब मगध, क वज्जी, ड मल्ला. व दुसऱ्या बाजूला त्यांचे जे आधुनिक नाव आहेत त्यांचे नाव दिलेले आहेत: दक्षिण बिहार, पूर्व बिहार, उत्तर बिहार व गोरखपूर जिल्हा. तर यांच्या आपल्याला जोड्या जुळवण्यास सांगण्यात आलेलं आहे. तर याचं जे उत्तर दिलं आहे आयोगाने ते पर्याय क्रमांक 1 आहे. अंग म्हणजेच काय? पूर्व बिहार. अंगाला आता पूर्व बिहार म्हणतात. ब मगध त्याला दक्षिण बिहार म्हणतात. क वज्जी त्याला उत्तर बिहार म्हणतात. व ड मल्ला म्हणजे गोरखपूर जिल्हा. अशा प्रकारे या जोड्या लावायच्या आहेत. अंग म्हणजे पूर्व बिहार, मगध म्हणजे दक्षिण बिहार, वज्जी म्हणजे उत्तर बिहार व ड मल्ला म्हणजे गोरखपूर जिल्हा. दुसरे आहे, सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा. अ आहे हडप्पा, ब आहे मोहनजोदडो, क चौंजोडो, ड लोथल. यांच्या आपल्याला जोड्या जुळवायला सांगितले. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हडप्पा दयाराम साहनी, मोहनजोदडो राखालदास बॅनर्जी, चौंदडो गोपाल मुजुमदार व लोथल रंगनाथ राव. अशा पद्धतीने या जोड्या लावायच्यात. प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला? 1 हेमेटाइट, 2 मॅग्नेटाइट, 3 लिमोनाइट, 4 स्टीटाइट. तर प्रश्न विचारला की कुठला मृदू दगड सिंधू संस्कृतीत मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला. मुद्रा बनवण्यासाठी यापैकी कुठला दगड सिंधू संस्कृतीत वापरण्यात आला असा प्रश्न आहे. तर याचा अचूक उत्तर आहे स्टीटाइट. पर्याय क्रमांक 4 स्टीटाइट हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. एका बाजूला आहे अ कोसल, ब मगध, क वत्स, ड अवंती. हे महाजनपदे आहेत व त्यांचे राजे बिंबिसार, प्रद्योत, प्रसेनजित व उदयन यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. तर आपल्या मध्ये कोसल हे महाजनपद कुठल्या राजाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 3 प्रसेनजित. मगध महाजनपद कोणाचं होतं? तर बिंबिसारचं. व क वत्स कोणाचं होतं? तर उदयन. व अवंती हे प्रद्योतचं होतं. म्हणजे अ3 ब1 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो? 1 आहे अंगुत्तर निकाय, 2 प्रज्ञापारमिता सूत्र, 3 नीतिशास्त्र, 4 दीर्घ निकाय. तर कुठल्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो असं विचारलं आहे. याचं अचूक उत्तर आहे अंगुत्तर निकाय. अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते हे ओळखा. संगम साहित्यातील कवी कोण होते हे ओळखायला सांगितलं आहे. आहे तोल्कापियर, ब
वल्लुवर, क इलंगो अडियल व ड सित्तलाई सित्तनूर. हे संगम साहित्यातील कवी कुठले होते हे विचारले आपल्याला. तर हे चारही कवी संगम साहित्यातील होते. म्हणजेच पर्याय क्रमांक अ, ब, क आणि ड हे याचा अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 7वा. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. अ आहे संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार. ब आहे तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग. क आहे संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले. ड आहे विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. बघा आता हे विवरणावरून व्यक्ती ओळखायचं सांगितलं आहे. तर या संदर्भात विवरणावरून व्यक्ती ओळखा त्यासाठी मी आपल्या MPSC GK ट्रिक्स इन मराठी या चॅनलवरती ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत विवरणावरून व्यक्ती ओळखा. ते तुम्ही पहा. त्यावरून तुम्हाला त्या प्रश्नांचा अजून सराव होईल व नवीन प्रश्नात तुमच्या ज्ञानात भर पडेल. तर हे जे वरतील 4 विधाने दिले आहेत यावरून खाली पर्याय दिले आहेत बघा. 1 आहे केशवचंद्र सेन, 2 आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 3 आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, 4 आहे न्यायमूर्ती रानडे. तर हे वरील 4 विधाने पर्याय क्रमांक 3 ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याशी संबंधित आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 8वा. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. अ आहे हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून खिताब. ब आहे 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. क काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती. ड आहे त्यांनी मॉडर्न अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. तर याचे 4 पर्याय बघा. 1 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, 2 सर सय्यद अहमद खान, 3 कवी मोहम्मद इक्बाल, 4 बदरुद्दीन तय्यबची. तर वरील जे 4 विधाने आहेत ते खालील कुठल्या पर्यायाशी संबंधित आहेत हे विचारलं आहे आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सर सय्यद अहमद खान हे आहे. वरील 4 विधाने सर सय्यद अहमद खान यांच्याशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न आहे 9वा. डॅश या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते. 1 आहे देवेंद्रनाथ टागोर, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 चंडीदास, 4 विद्यापती ठाकूर. तर कुठल्या बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यापती ठाकूर. विद्यापती ठाकूर या बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्याचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते. पुढील प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळीबद्दल पुढील विधानात कोणती विधाने खरी नाहीत असं विचारलंय. म्हणजे कुठले विधाने चुकीचे आहेत असा प्रश्न आहे बघा. 1 आहे खान अब्दुल गफार खानने लाल शर्टवाल्या स्वयंसेवकाचे संघटन करून सरकारविरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली. त्यात कर न देणे ही अंतर्भूत होते. 2 नागालँडची राणी गेंडिल्यूने वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15व्या वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली. 3 सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-22 पेक्षाही ग्रामीण विभागात बलवान बनली होती. 4 आहे व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. आता सविनय कायदेभंग चळवळीत कुठले विधाने खरे नाहीत हे विचारले. तर वरील 3ही विधाने 1, 2 व 3 ही खरी आहेत व पर्याय क्रमांक 4 व्यापारी समूहाने सरकारला मदत केली होती हे चुकीचं आहे. म्हणजे तेच आपलं उत्तर आहे. तर कुठल्या विधाने खरे नाहीत हे विचारलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला टिक करावं लागेल. व्यापारी समूहाने सरकारला मदत केली हे चुकीचं विधान आहे. पुढील प्रश्न डॅश यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या. म्हणजे कुणाशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या असं विचारलं आहे. 1 आहे मौलाना हुसेन अहमद, 2 सर
सय्यद, 3 जाफर अली खान, 4 हकीम अजमल खान. तर कुणाशिवाय बाकीचे जे इतर 3 पर्याय आहेत ते राष्ट्रीय सभेत सामील झाले होते असं विचारलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर सय्यद. सर सय्यद यांच्याशिवाय बाकीचे मौलाना हुसेन अहमद, जाफर अली खान व हकीम अजमल खान हे सर्व राष्ट्रीय सभेत सामील झाले होते. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे? अ. भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे. ब. भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे. क. लष्करावरील खर्च कमी करणे. ड. अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलीकरणास विरोध करणे. तर प्रश्न काय आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात, जे पहिलं अधिवेशन झालं होतं त्यांचं, पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरं आहे, म्हणजे कुठले ठराव यापैकी खरे आहेत हे विचारलं आहे. तर याचे खाली 4 पर्याय दिले आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड हे बरोबर, म्हणजे काय सर्व बरोबर. त्यांनी भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक केली होती, हे पण विधान खरं आहे. भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करण्यास सांगितली होती, हे पण बरोबर आहे. लष्करावरील खर्च कमी करण्यास सांगितला होता, हे पण बरोबर आहे. व अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध केला होता. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड हे सर्व बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे 13वा, जोड्या लावा. अ आहे धूमकेतू, ब नवयुग, क सोशलिस्ट, ड व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. आणि पुढे शहरांची नावं दिलेत बघा, कोलकाता, गुंटूर, मुंबई व बर्लिन. तर यांच्या योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे धूमकेतू कुठलं वृत्तपत्र, कोलकाता. नंतर नवयुग गुंटूरमधलं, सोशलिस्ट मुंबई, व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स ते बर्लिन. म्हणजेच 1, 2, 3, 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 14वा. काही दृष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी टिंबटिंब या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला. 1 आख्यान, 2 आरती, 3 कथा, 4 कीर्तन. बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असेल, पर्याय क्रमांक 4 कीर्तन. गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे सामाजिक रूढींना विरोध दर्शवला व त्या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला. कीर्तनाद्वारे ते प्रबोधन करत असत. पुढील प्रश्न आहे 15वा. पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे? स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्त्व शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. बघा पर्याय आहेत 1 दुर्गाराम पंचाराम, दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्योतिबा फुले, 4 नारायण गुरु. बघा या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला सर्वांना माहीत असेल, पर्याय क्रमांक 3 ज्योतिबा फुले हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे जोड्या लावा. एका बाजूला दिले तत्ववेत्ते, दुसऱ्या बाजूला आहे पृथ्वी उत्पत्ती संबंधी सिद्धांत परिकल्पना. अ आहे इमॅन्युअल कांट, ब लाप्लास, क चेंबरलिन, ड जेम्स जेन्स. दुसऱ्या बाजूला आहे 1 भरती परिकल्पना, 2 वायुरूपी परिकल्पना, 3 तेजोनित परिकल्पना, 4 ग्रहकण परिकल्पना. तर आपल्या यांच्या तत्ववेत्ते व त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. तर इमॅन्युअल कांट, आपल्याला माहिती आहे इमॅन्युअल कांट यांची कुठली कल्पना होती, परिकल्पना होती वायुरूपी परिकल्पना, म्हणजे पर्याय क्रमांक 2. लाप्लास यांची तेजोनिक परिकल्पना होती, म्हणजे पर्याय क्रमांक 3. व चेंबरलिन यांची ग्रहकण परिकल्पना होती,
व जेम्स जीन यांची भरती परिकल्पना होती. म्हणजेच अ2 ब3 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. खोलीनुसार तापमान कमी होते. 2. खोलीनुसार दाब कमी होतो. 3. खोलीनुसार तापमानात वाढ होते. 4. बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो. तर कुठलं विधान बरोबर हे ओळखायचं आपल्याला. तर पर्याय क्रमांक 3 खोलीनुसार तापमानात वाढ होते हे विधान बरोबर आहे. इतर विधाने चूक आहेत. खोलीनुसार तापमानात वाढ होते हे आपलं अचूक उत्तर आहे. जसं जसं पृथ्वीच्या अंतरांगात जाऊ तसं खोलीनुसार तापमानात वाढ होत जाते. पुढील प्रश्न, सांद्री भवनादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस टिंबटिंब म्हणतात. 1. आर्द्रता. 2. अनुभूत उष्णता. 3. बाष्पीभवन. 4. संप्लवन. सांद्री भवनादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात हे विचारलंय. तर याचं अचूक उत्तर आहे अनुभूत उष्णता, लेटेंट हीट म्हणतात त्याला. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न 19वा, जोड्या जुळा. एका बाजूला आहे ऋतू, दुसऱ्या बाजूला आहे तारीख. अ. वसंत संपात. ब. उन्हाळा ऐन दिन. क. हिवाळा ऐन दिन. 4. ड. शरद संपात. त्याच्या तारखा दिल्यात बघा. डिसेंबर 22, सप्टेंबर 23, मार्च 21, जून 21 यांच्या जोड्या लावायला सांगितलं आपल्याला. आपल्याला माहिती आहे वसंत संपात दिन कधी असतो तर 21 मार्चला, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर उन्हाळा अयन दिन 21 जूनला उन्हाळा अयन दिन असतो. त्यानंतर क. हिवाळा अयन दिन हा 22 डिसेंबरला असतो. तर शरद संपात हा 23 सप्टेंबरला असतो शरद संपात. म्हणजेच अ. 3, ब. 4, क. 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर होईल. प्रश्न 20वा, खालील 4 स्थानिक वारे व नकाशात 1, 2, 3, 4 या आकड्यांनी दर्शवलेल्या वाऱ्यांच्या जोड्या लावा. अ आहे सिरोक्को. ब आहे खामसीन. क. हार्मेटन. ड. बर्ग. तर हे 4 वारे दिले आहेत व नकाशात दिलेल्या प्रमाणे त्यांच्या आपल्याला जोड्या लावायचे की 1 नंबरला कुठले वारे वाहते, 2 नंबरला कुठले वारे वाहते, 3 नंबरला कुठले व 4 नंबरला कुठले. तर प्रथमतः तुम्हाला नकाशा पाहता हा लक्षात आला पाहिजे की कुठल्या खंडाचा आहे किंवा कुठल्या देशाचा आहे. तर नकाशा पाहता हा आफ्रिका खंडाचा नकाशा आहे. तर क्रमांक 1ला सिरोक्को हे वारे वाहते क्रमांक 1ला. 2ला खामसीन हे वारे वाहते. 3ला हार्मेटन हे वारे वाहते व 4ला बर्ग हे वारे वाहते. म्हणजेच 1 सिरोक्को, 2 खामसीन, 3 हार्मेटन व 4 बर्ग. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 21वा, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? 1 आहे थरारमूलक बिंदू. 2 आहे भूकंप नाभी. 3 पातालिक बिंदू. 4 भूकंपाचे बाल्य केंद्र. तर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात असं विचारलंय. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकंप नाभी. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला भूकंप नाभी असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, बोरा वारे टिंबटिंब प्रदेशात वाहतात. 1 सायबेरिया. 2 सहारा वाळवंट. 3 ॲड्रियाटिक समुद्र. 4 अंटार्क्टिका.
तर बोरावारे कुठे वाहतात? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲड्रियाटिक समुद्रात. ॲड्रियाटिक समुद्रात बोरावारे वाहते. पुढील प्रश्न 23वा. वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात. 1 संप्लवन, 2 अभिसरण, 3 बाष्पीभवन, 4 बाष्पोश्वसन. तर वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस संप्लवन असे म्हणतात. हे आयोगाचे उत्तर आहेत. आयोगाच्या उत्तर कीप्रमाणे आपण सोडवतोय. पुढील प्रश्न 24वा. जोड्या लावा. एका बाजूला आहेत नद्या, दुसऱ्या बाजूला आहेत उगम. अ आहे पेनगंगा, ब कृष्णा, क तुंगभद्रा, ड कावेरी व त्याचं उगमस्थान दिलेत. 1 गोमंतक शिखर, 2 बुधनारांग, 3 ब्रह्मगिरी, 4 महाबळेश्वर. तर यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. तर पेनगंगा कुठे उगम होतो पेनगंगाचा? तर पर्याय क्रमांक 2 बुधनारांगेत पेनगंगेचा उगम होतो. तर कृष्णाचा महाबळेश्वरला होतो. तुंगभद्राचा गोमंतक शिखर व कावेरी नदीचा ब्रह्मगिरीवरती उगम होतो. म्हणजेच अ 2 ब 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न 25वा. एका बाजूला खाडी दिली आहे आणि दुसऱ्या बाजूला स्थळ दिलं आहे. अ आहे 10 डिग्री, ब आहे 8 डिग्री, क 9 डिग्री, ड डोंकनबोळ. म्हणजे हे जे चॅनल दिलेले आहेत तर हे चॅनल कुठल्या बेटांना अलग करतात एकमेकांपासून त्याचे स्थान दिले आहेत बघा नकाशावरती. 1 आहे लहान अंदमान मोठ्या अंदमानापासून विलग करते. दुसरा आहे मिनिकॉय लक्षद्वीपपासून विलग करते. तिसरा आहे अंदमान निकोबारपासून विलग करते. चौथा आहे मिनिकॉय मालदीवपासून विलग करते. तर यांच्या योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. तर 10 डिग्री चॅनल अंदमान निकोबारपासून विलग करते. पर्याय क्रमांक 3. 8 डिग्री मिनिकॉय मालदीवपासून विलग करते. पर्याय क्रमांक 4. 9 डिग्री मिनिकॉय लक्षद्वीपपासून विलग करते. पर्याय क्रमांक 2. व डुंकनबोळ हे लहान अंदमान मोठ्या अंदमानपासून विलग करते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 26वा. जोड्या लावा. एका बाजूला आहेत बेटे, दुसऱ्या बाजूला आहेत त्यांचे वैशिष्ट्ये. अ आहे सालसेट, ब आहे श्रीहरिकोटा, क आहे वेलिंग्टन, ड आहे व्हीलर. आणि त्यांची वैशिष्ट्ये आहे एका बाजूला 1 रॉकेट उतरण्याचे ठिकाण, 2 मिसाईल उतरण्याचे ठिकाण, 3 7 बेटांचा समूह, 4 नौदल स्थानक. तर यांच्या आपल्याला जोड्या लावायच्यात. सालसेट काय आहे तर 7 बेटांचा समूह आहे. त्याच्यानंतर श्रीहरिकोटा रॉकेट उतरण्याचे ठिकाण आहे. वेलिंग्टन नौदल स्थानक आहे. व व्हीलर हे मिसाईल उतरविण्याचे ठिकाण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे 27वा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य CBD मध्यवर्ती व्यापार जिल्ह्याला लागू पडत नाहीत असं म्हटलं आहे. CBDला 1 अ आहे मोठ्या प्रमाणात कार्यालय व दुकाने, ब आहे सुलभ वाहतूक, क आडव्यापेक्षा उभी वाढ, ड निवासस्थाने असलेला विभाग. तर
याचं आपल्याला अचूक उत्तर विचारलंय का कुठले लागू पडत नाहीत असं विचारलंय. याचं अचूक उत्तर आहे फक्त ड, म्हणजे ड हे लागू पडत नाही CBDला. बाकी इतर सर्व लागू पडतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 फक्त ड हे लागू पडत नाही. अ, ब आणि क बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 28वा. वाढत्या क्षारतेनुसार समुद्रांचा बरोबर क्रम ओळखा. म्हणजे कुठल्या समुद्रांची क्षारता ही जास्त आहे त्याचा क्रम ओळखायचं सांगितलं आपल्याला. तर 4 पर्याय दिले आहेत. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाल्टिक समुद्र, नंतर अंदमान समुद्र, नंतर कॅरिबियन समुद्र व नंतर मृत समुद्र. यांचा वाढत्या क्षारतेनुसार क्रम आहे. म्हणजे मृत समुद्राची क्षारता ही सर्वात जास्त आहे. त्यानंतर थोडीशी कमी कॅरिबियन समुद्राची आहे, नंतर अंदमान समुद्राची व नंतर बाल्टिक समुद्राची. सर्वात जास्त मृत समुद्राची. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न 29वा. खालील विधानांचा विचार करा. अ आहे ला निनो म्हणजे लहान मुलगी. ब आहे ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते. क आहे ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो. ड आहे यल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते. याचे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे विचारलं आहे. वरील जे 4 विधान केले आहेत त्यापैकी कुठलं विधान बरोबर आहे हे विचारलेलं आहे. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे वरील 4ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 30वा. खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवार्थाच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शवला आहे, तो ओळखा. हा गडद केलेला प्रदेश कुठल्या नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार आहे हे विचारलं आहे. त्याचे पर्याय बघा. 1 मध्यम शुष्क, 2 उष्णकटिबंधीय दमट, 3 उष्णकटिबंधीय सॅवाना कोरडे हिवाळे व 4 उष्णकटिबंधीय दमट. तर हा जो प्रदेश आहे हा कुठल्या कटिबंधात येतो हे विचारलं आहे. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उष्णकटिबंधीय सॅवाना कोरडे हिवाळे. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे जोड्या लावा. 1 आहे ढगफुटीचे ठिकाण, 2 ढगफुटीची तारीख. अ केदारनाथ, ब लेह लडाख, क मुंबई, ड शिरगाव. त्यांच्या पुढे तारखा दिल्या आहेत. 6 ऑगस्ट 2010, 15 ऑगस्ट 1997, 16 जून 2013 व 26 जुलै 2004. यांच्या योग्य जोड्या लावायचं सांगितलं आपल्याला. तर केदारनाथला कधी ढगफुटी आली होती? केदारनाथला 16 जून 2013ला ढगफुटी झाली होती. लेह लडाखला 6 ऑगस्ट 2010ला ढगफुटी झाली होती. मुंबईला 26 जुलै 2004ला ढगफुटी आली होती व चिरगावला 15 ऑगस्ट 1997ला ढगफुटी झाली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्लॅस्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी? 1 आहे 10 मायक्रॉनपेक्षा कमी, 2 आहे 15 मायक्रॉनपेक्षा कमी, 3 आहे 20 मायक्रॉनपेक्षा कमी, 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. आयोगाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे? 1 केरळ, 2 हिमाचल प्रदेश, 3 उत्तराखंड, 4 अरुणाचल प्रदेश. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश हे पहिलं कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे. पुढील प्रश्न 34वा
खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? 1. पश्चिम घाट, 2. पूर्व घाट, 3. हिमालय, 4. अरावली. जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र विचारलं आहे आपल्याला. याचं आपल्याला उत्तर माहिती आहे. पर्याय क्रमांक 1 पश्चिम घाट. माधवराव गाडगीळ समिती नेमली होती पश्चिम घाटासाठी, कारण पश्चिम घाटातली जीवसृष्टी धोक्यात आली असं त्यांचं मत होतं. प्रश्न 35वा. ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? 1. 1958, 2. 1972, 3. 1985, 4. 1995. तर ओझोन छिद्र सर्वप्रथम कधी आढळलं होतं? पर्याय क्रमांक 3 1985 साली ओझोन छिद्र सर्वप्रथम आढळले होते. पुढील प्रश्न. भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 बाबी होत्या? अ आहे दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. ब आहे विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राधान्य देणे. क आहे भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर. व ड आहे उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर. तर भारताने जे सुरुवातीचं नियोजन स्वीकारलं होतं त्यात मुख्य 3 बाबी कुठल्या होत्या याचं हा प्रश्न विचारला आहे. तर त्यात सुरुवातीचा अ जे आहे दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. त्याच्यानंतर ब आहे विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राधान्य देणे. व क भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर. हे 3 विधाने बरोबर आहेत. चौथं जे आहे उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर हे सुरुवातीच्या नियोजनामध्ये नव्हतं. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 अ ब आणि क हे बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना टिंबटिंब या काळात राबविल्या गेल्या. 1 आहे 1965-66, 2 1966 ते 69, 3 आहे 1967 ते 70, 4 आहे 1968 ते 71. तर आपल्याला माहिती आहे योजना ज्या वार्षिक योजना होत्या त्या 66 ते 69 या 3 वर्षात राबविल्या गेल्या होत्या. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. पुढील प्रश्न आहे 38वा. कुटुंब बहुआयामी दरिद्र होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक अ 20% पेक्षा जास्त पण 33.3% पेक्षा कमी असते. ब 33.3% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते. क 50% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते. तर वरील जे 3 विधाने आहेत त्यापैकी कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता कुठल्या वेळी जास्त असते हे विचारले. त्याचे पर्याय आहेत 4. 1 फक्त क, 2 फक्त ब, 3 फक्त अ, 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे 3 फक्त अ. म्हणजे काय 20% पेक्षा जास्त पण 33.3% पेक्षा कमी असते वंचितता निर्देशांक. पुढील प्रश्न. LPGचा अन्वयार्थ काय? तर पर्याय 1 लिक्विडिटी प्रॉफिटेबिलिटी अँड ग्रोथ, 2 लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्रोथ, 3 लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, 4 वरीलपैकी एक नाही. तर LPGचा अर्थ आपल्याला माहिती आहे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि वैश्विकरण. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न 40वा. 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबींवर भर दिला आहे. 12व्या पंचवार्षिकचं विचारलं आहे कुठल्या बाबीवरती भर दिला आहे हे विचारलं आहे. अ सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. ब सर्वसमावेशकता म्हणजे समाजातील विविध गटातील समानता. क सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल. ड उत्पन्न विषमतेवर भर. तर पुढीलपैकी कुठला पर्याय योग्य आहे आपल्याला पाहायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ ब क ड सर्व बरोबर. म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेत वरील जे 4 पर्याय दिले आहेत
हे सर्वचे सर्व बरोबर आहेत. पुढील प्रश्न 41वा. सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल टिंबटिंब यांनी सादर केला. 1 आहे प्रोफेसर SD तेंडुलकर, 2 डॉक्टर विजय केळकर, 3 अशोक सेनगुप्ता, 4 D सुब्बाराव. तर 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी ज्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल कोणी सादर केला होता, तर पर्याय क्रमांक 1 प्रोफेसर SD तेंडुलकर. त्यानंतर 42वा प्रश्न, लोकसंख्यिकी लाभांश ह्यामुळे मिळतो. अ आहे कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल. ब कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल. क आहे कमी होणारा मृत्यूदर. तर प्रश्न आहे लोकसंख्यिकी लाभांश कशामुळे मिळतो, हा प्रश्न विचारला आहे. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ब बरोबर. म्हणजे काय, कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल, हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, 11व्या पंचवार्षिक योजनेची 2007 ते 12 संकल्पना टिंबटिंब होती. 1 वृद्धी व विकासाच्या दिशेने, 2 जलद वृद्धी व विकासाच्या दिशेने, 3 जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने, 4 जलद सर्वसमावेशक व शाश्वत वृद्धीच्या दृष्टीने. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 11व्या पंचवार्षिक योजनेत काय होतं, जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने ही संकल्पना होती, हे मेन उद्दिष्ट होतं. प्रश्न क्रमांक 44, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे लक्ष्य कोणते होते. अ प्रति दर लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्यूदर 100च्या खाली आणि प्रति हजारे जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यूदर 30च्या खाली आणणे. पुन्हा एकदा पहा, प्रति दर लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्यूदर म्हणजे माता मृत्यूदर 100च्या खाली आणि प्रति हजारे जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यूदर 30च्या म्हणजे माता मृत्यूदर 100च्या खाली आणणे व बालक मृत्यूदर 30च्या खाली आणणे. ब आहे संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे. का आहे प्रति लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्यूदर 130च्या खाली आणणे आणि प्रति लाख जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यूदर 35च्या खाली आणणे. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं लक्ष्य कुठलं होतं हे विचारलं आहे आपल्याला. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर. क चूक आहे, अ आणि ब बरोबर. माता मृत्यूदर 100च्या खाली आणणे व बालक मृत्यूदर 30च्या खाली आणणे आणि संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे. 45वा प्रश्न, वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली. 1 संपत्ती विवरण योजना, 2 निश्चलनीकरण, 3 प्रधानमंत्री जनधन योजना, 4 वरीलपैकी सर्व. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रधानमंत्री जनधन योजना ही वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये अंमलात आणली होती. प्रधानमंत्री जनधन योजना, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे 46वा, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2 अंतर्गत पुढील उद्दिष्ट समाविष्ट केले आहेत. अ सेवा पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा करणे, ब नागरी स्थानिक संस्थांचे सबलीकरण करणे, क नागरीकरणाचा दर झेपेल अशा पातळीनुसार कमी करणे, ड शहरी दारिद्र्य कमी करणे. तर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2 त्याच्या अंतर्गत कुठले उद्दिष्ट समाविष्ट होते हे विचारलं आहे. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ ब आणि ड बरोबर. म्हणजे क नाही आहे. अ सेवा पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा करणे,
ब नागरी स्थानिक संस्थांचे सबलीकरण करणे आणि ड शहरी दारिद्र्य कमी करणे ही जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2ची उद्दिष्टे आहेत. पुढील प्रश्न आहे 47वा. शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत? अ. नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष झाले. ब. असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार व कंत्राटदारांकडून पिळवणूक. क. भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत आलेली वाढ. ड आहे आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमान वाटणी. तर शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी कुठले घटक कारणीभूत आहेत हे विचारले. याचं बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व घटक यास कारणीभूत आहेत. पुढील प्रश्न आहे 48वा. कुळ कायदा वहिवाट सुधारणामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. अ. कुळ खंडणी, वहिवाट खंड भाडे नियमन. ब. वहिवाटीची सुरक्षितता. क. कुळांना वहिवाटदारांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी. ड. कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क आणि ड म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर. पुढील प्रश्न आहे 49वा. DBT हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? 1. डिमांड बाय ट्रेड. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. 3. डायरेक्ट बँक ट्रान्सफर. 4. डिडक्ट बाय ट्रान्झॅक्शन. तर DBTचा कशा फुल फॉर्म विचारला आपल्याला. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पुढील प्रश्न आहे 50वा. ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी आली? ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना विचारली आपल्याला. चे पर्याय आहेत 1. 2010. 2. 2012. 3. 2011. 4. 2014. तर ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना विचारली आहे तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2010. 2010ला ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना झाली. तर आता व्हिडिओ खूप लांब झाला आहे त्यामुळे आता आपण इथेच थांबूया व पुढील प्रश्न 51 ते 100 हे पार्ट 2 मध्ये पाहूया.